Gets it past the square leg. And it into the boundary, and the future of Indian women's cricket is so bright. It glows like a furnace. The inaugural winners are champions once again of the ICC Under-19 Women's T20 Tournament here in Malaysia. अमेरिकेची राज्यघटना लिहिणाऱ्या थॉमस जेफरसन यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की महिलांना तुम्ही राज्यघटनेमध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्थान का दिलेलं नाही. त्यावेळेस थॉमस जेफरसन यांनी त्या पत्रकाराला उत्तर दिलं की वुमेन्स पोझिशन इन हाऊस अँड किचन नॉट इन पॉलिटिक्स. म्हणजे स्त्रियांची जागा ही फक्त किचनमध्ये आहे, घरामध्ये आहे, ती राजकारणामध्ये किंवा सार्वजनिक जीवनामध्ये नाही असं थॉमस जेफरसन यांना वाटत होतं. आणि म्हणूनच त्यांनी महिलांना मतदानाचाही अधिकार दिला नाही आणि घराबाहेर पडून नोकरी करण्याचाही अधिकार दिला नाही. 1848 मध्ये या महिलांनी आपले अधिकार मागायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं की आम्हालाही घराच्या बाहेर पडून आम्हालाही नोकरी करता आली पाहिजे, आम्हालाही शिक्षण घेता आलं पाहिजे आणि पुरुषाच्या बरोबरीने आम्हालाही सार्वजनिक जीवनामध्ये वावरता आलं पाहिजे. परंतु तरीही तिथे महिलांचे हे अधिकार मान्य केले गेले नाहीत. ज्यावेळेस महिलांनी अमेरिकेच्या सेनेका फॉल सभागृहामध्ये या आंदोलनाला सुरुवात केली त्यावेळेस महिलांच्या काही अटी मान्य केल्या गेल्या आणि महिलांना शिक्षण घेता येईल आणि नर्स आणि शिक्षिका या 2 पदावरती नोकरी करता येईल असं सांगण्यात आलं. महिलांसाठी हे 2च पदं सुरक्षित आहेत आणि महिलांनी या 2च पदावरती नोकऱ्या कराव्यात असं देखील सांगितलं गेलं. या दोन्ही पदामध्ये सेवा नावाचा एक धर्म दडलेला होता आणि महिला फक्त सेवाच देऊ शकतात असं देखील सांगितलं गेलेलं होतं. आज हा संदर्भ देण्याचं कारण म्हणजे आज भारतामध्ये दुसऱ्यांदा महिलांनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि या वर्ल्ड कपचा उत्सव देखील साजरा केला जातो आहे. 19 वर्षाखालील महिलांच्या T20 सामन्यामध्ये महिलांनी जगज्जेतेपद स्वीकारलेलं आहे, पदक पटकावलेलं आहे आणि महिलांनी हा सामना देखील मोठ्या फरकाने जिंकलेला आहे. एकेकाळी महिलांना साधं शाळेमध्ये जाऊ दिलं जात नव्हतं, शिक्षण घेऊ दिलं जात नव्हतं. आज त्याच महिला जगज्जेतेपदाच्या गोष्टी करत आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण आणि हे यश नेमकं कशाचं आहे हे देखील तपासलं पाहिजे. ज्या सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या शिक्षणाचा हट्ट धरला, आग्रह धरला आणि महिलांना शिक्षण मिळावं म्हणून शेणाचे गोळे देखील अंगावरती सहन केले, लोकांनी शेण फेकून मारलं. महात्मा फुलेंना लोकांनी कितीतरी टीका केली, नावं ठेवले गेले, पण तरीही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी कधीही महिलांच्या या शिक्षणापासून दूर जाण्याचा प्रयत्न केलेला नाही. महिलांना शिक्षण मिळालं पाहिजे हा आग्रह त्यांचा राहिलेला आहे. इतकंच नाही तर महिलांना ज्यावेळेस शाळेत येऊ दिलं जात नव्हतं त्यावेळेस क्रांतीवीर लहुजी साळवे यांनी महिलांना पोत्यामध्ये घालून सावित्रीबाईंच्या शाळेमध्ये आणून सोडलं आणि त्याच मुलींना पुन्हा पोत्यामध्ये घालून घरी देखील नेऊन सोडलं. अशा परिस्थितीमध्ये महिलांनी इथल्या शिक्षणाच्या पायऱ्या चढलेल्या आहेत हे देखील विसरता येत नाही. याच परिस्थितीला पुढे घेऊन जाण्यासाठी नंतर राजर्षी शाहू महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांनी अथक परिश्रम घेतले. ज्यावेळेस थॉमस जेफरसनला विचारलं गेलं त्यावेळेस महिलांचं स्थान काय आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की वुमेन्स पोझिशन इन हाऊस नॉट इन पॉलिटिक्स. परंतु ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारताची राज्यघटना लिहिल्यानंतर प्रश्न विचारला गेला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी त्या देशाची प्रगती त्या महिलांच्या प्रगतीवरून मोजत असतो. आज ही प्रगती बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या महिलांच्या पाठीमागे दुसरं तिसरं कोणी उभं नाही तर या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्यासारखे परिवर्तनवादी विचार आणि महत्त्वाचं म्हणजे यांच्या विचारावर आधारलेली भारतीय राज्यघटना या महिलांच्या पाठीशी उभी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय संविधानाच्या कलम 14 मध्ये समतेचा अधिकार दिलेला आहे आणि समतेचा अधिकार सांगतो की या देशामध्ये जात, धर्म, लिंग, वर्ण अशा कसल्याही प्रकारे भेदभाव केला जाणार नाही आणि म्हणूनच महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजही ग्रामीण भागामध्ये महिलांनी बॉल आणि क्रिकेटची बॅट हातामध्ये घेतल्यानंतर गड्याचे खेळ खेळते का असं म्हणून हिणवलं जातं. त्याच भारतामध्ये आज महिलांकडे जगज्जेतेपद आहे हे विसरू नका. भारतातल्या खेडेगावातल्या देखील लोकांनी हे बघितलं पाहिजे, ग्रामीण भागातल्या लोकांनी हे बघितलं पाहिजे आणि त्यांनी हे विचार केला पाहिजे की महिलांनी आता कुठलेही असे क्षेत्र राहिलेले नाहीत जे त्यांच्या पायाखाली आता ते पादाक्रांत करू शकणार नाहीत. आणि म्हणून आपण जर बघितलं तर या सगळ्या यशाच्या पाठीमागं हे भारतीय राज्यघटनेचं यश आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. जर भारतीय राज्यघटनाच अस्तित्वात राहिली नाही तर मात्र हे काहीही होऊ शकणार नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 75 वर्षापूर्वी, मी काही हजारो वर्षापूर्वीच्या गोष्टी करत नाही, पण 75 वर्षापूर्वीच भारताची नेमकी परिस्थिती काय होती आणि 75 वर्षापूर्वी अर्थातच
ज्यावेळेस या देशामध्ये शाहू महाराज मुलींना शिक्षण देण्याचा प्रयत्न करत होते किंवा महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले महिलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळेस त्यांच्यासोबत नेमकं काय घडत होतं? आज हे सगळं बंद झालेलं आहे, ते फक्त भारतीय राज्यघटनेमुळं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय राज्यघटनेने जे समतेचं तत्व स्वीकारलं, ते समतेचं तत्व जगभरातल्या कुठल्याही राज्यघटनेला स्वीकारता आलं नाही. आणि म्हणूनच अमेरिकेमध्ये महिलांना साधा मतदानाचा अधिकार दिला गेला नाही आणि इंग्लंडमध्ये लोकशाहीची जननी म्हणून घेणाऱ्या स्वतः इंग्लंडने कधीही महिलांना मतदानाचा अधिकार दिला नाही. 16व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये लोकशाही आली, पण मतदानाचा अधिकार महिलांना देण्यासाठी जवळपास 1928 हे साल उजडावं लागलं. 1776ला अमेरिकेला स्वातंत्र्य मिळतं, 1791ला अमेरिकेची राज्यघटना लागू होते आणि महिलांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी 1920 हे साल उजडावं लागतं. 150 ते 125 वर्ष महिलांना तिथे संघर्ष करावा लागतो. आजही अमेरिकेमधल्या महिलांची परिस्थिती म्हणावी तेवढी चांगली नाही आहे. तुम्हाला माहिती आहे की आत्ताच अमेरिकेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये एक सामना झालेला होता आणि या सामन्यामध्ये पुन्हा कमला हॅरिस यांचा पराभव झालेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2016 देखील डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यामध्ये देखील राजकीय सामना झालेला होता, परंतु या दोन्ही निवडणुकांमध्ये महिलांचा पराभव झालेला आहे आणि महिलांनीच किंवा तिथली जी काही मानसिकता आहे त्या मानसिकतेने डोनाल्ड ट्रम्प सारख्या माणसाला अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष केलेलं आहे. आजही तिथे एखादी महिला राष्ट्राध्यक्ष व्हावी असं कोणालाही वाटत नाही, पण अमेरिकेची राज्यघटना जर सुरुवातीपासूनच महिलांच्या बरोबरीच्या अधिकाराची भाषा करत आली असती तर कदाचित ही वेळ आली नसती. या उलट भारतीय राज्यघटनेने महिला आणि पुरुषांना समानतेची वागणूक दिली, समानतेची भाषा केली आणि म्हणूनच भारतामध्ये इंदिरा गांधी सारखी एखादी पंतप्रधान होऊ शकली, प्रतिभाताई पाटील यांच्यासारख्या एक राष्ट्रपती होऊ शकल्या आणि आज द्रौपदी मुर्मू सारख्या एखादी महिला, आदिवासी महिला देखील राष्ट्रपती होऊ शकल्या. हे फक्त राज्यघटनेची ताकद आहे, हे लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे की आपण वारंवार राज्यघटनेकडे का येतो आहे, कारण राज्यघटना नसती तर मग काय झालं असतं याचा विचार तुम्ही आणि मी देखील करू शकत नाही. आणि म्हणून राज्यघटना हा तुमच्या माझ्या पाठीशी उभा असलेला एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, हे लक्षात घ्या. हा आधारस्तंभ ज्यावेळेस संपुष्टात येईल त्यावेळेस तुम्ही कुठलाही सामना आणि कुठलेही जगज्जेतेपद जिंकू शकणार नाही. आणि म्हणूनच आज जे जगज्जेतेपद जिंकले गेलेलं आहे, या जगज्जेतेपदाच्या पाठीमागे कुठे ना कुठे राज्यघटना उभी आहे, हे लक्षात घ्या. परंतु त्या पाठीमागे असलेल्या आधारस्तंभावरती मात्र कोणीही भाष्य करत नाही. परंतु हा आधारस्तंभ आपल्याला विसरून चालता येणार नाही. इंदिरा गांधी असतील, प्रतिभाताई पाटील असतील किंवा द्रौपदी मुर्मू असतील, या प्रत्येकीच्या पाठीमागे राज्यघटना हा आधारस्तंभ होता आणि या आधारस्तंभाला तुम्हाला मला विसरता येणार नाही. आज देखील भारताच्या संसदेमध्ये अनेक महिला आहेत. या महिलांच्या पाठीमागे कोण आहे तर ती राज्यघटना आहे. अनेक आमदार या देशामध्ये विधानसभेमध्ये काम करतात, विधान परिषदेमध्ये काम करतात. त्या महिलांच्या पाठीमागे कोण आहे तर राज्यघटना आहे. तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेचा विषय घेतला तर तिथे देखील 50% महिला आज या देशामध्ये राज्य करत आहेत. याच्या पाठीमागे फक्त राज्यघटना आहे. जर राज्यघटना नसती आणि सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले आणि शाहू महाराज यांनी जर या देशामध्ये परिवर्तनाचा विचारच पेरला नसता तर कदाचित महिलांची परिस्थिती देखील आज म्हणावी तशी नसती आणि या देशामध्ये कधीही महिला पंतप्रधान, राष्ट्रपती, सरपंच, महापौर, आमदार, खासदार होऊ शकल्या नसत्या. पण हे सगळं जे श्रेय आहे, हे सगळं श्रेय जातं ते भारतीय राज्यघटनेला, हे लक्षात घ्या. आज महिलांनी 19 वर्षाखालील T20 विश्वकपाचं जगज्जेतेपद मिळवलेलं आहे. हे दुसऱ्यांदा मिळालेलं आहे आणि ह्या दोन्ही वेळेस महिलांनी अतिशय मेहनतीने आणि कसोशीने प्रयत्न करून हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे, हे लक्षात घ्या. पण ही संधी जी आहे, ही संधी कोणी दिली असेल तर ती संधी दिलेली आहे भारतीय राज्यघटनेने. कदाचित ही संधी जर उपलब्ध करून दिली गेली नसती तर महिला जगज्जेत्या झाल्या नसत्या. परंतु मला माहिती आहे की या देशामधली मानसिकता अजूनही राज्यघटनेला विसरते आणि राज्यघटनेला आधारस्तंभ मानायला तयारच होत नाही आहे. परंतु राज्यघटना हा एकमेव आधारस्तंभ आहे, हे लक्षात घ्या. आजचा जगज्जेतेपदाचा जो मान आहे तो मान या राज्यघटनेच्या आधारस्तंभामुळे आहे. ज्या दिवशी हा आधारस्तंभ कोसळेल त्या दिवशी तुम्ही सगळे कोसळलेले असाल, हेही लक्षात घ्या. आणि म्हणून आजच्या या दिवशी आपल्याला या महिलांच्या उत्सवाबरोबरच राज्यघटनेची देखील आठवण करणं तेवढंच गरजेचं आहे आणि याच्यावर देखील विचार करणं गरजेचं आहे की राज्यघटनाच नसती तर आजचं जगज्जेतेपद देखील नसतं. आणि म्हणून ज्यांनी कोणी ही राज्यघटना लिहिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि या भारतीय राज्यघटनेला या महिलांनी सलाम ठोकला पाहिजे, कारण त्यांच्यामुळे आम्ही आज जगज्जेते आहोत. तुम्हाला नेमकं या वर्ल्ड कपबद्दल काय वाटतं आणि महिलांनी जे विश्वविजेतेपद मिळवलेलं आहे, जगज्जेतेपद मिळवलेलं आहे, त्याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे? तुम्हाला राज्यघटना पाठीमागे आहे असं वाटतं का या देशाची
इतर कुठली शक्ती या महिलांच्या पाठीमागे आहे असं आपल्याला वाटतं? नेमकं आपलं म्हणणं काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.